टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। भिवंडी शहर आणि ग्रामीण भागात रात्रीपासून मुसळधार पाऊस पडत असताना सकाळच्या सुमारास भिवंडी तालुक्यातील पूर्णा ग्रामपंचायत हद्दीमधील मधुसूदन कंपाऊंड या ठिकाणी असलेल्या केमिकल साठवलेल्या गोदामात भीषणाची आग लागलेली आहे। आपण पाहू शकता या ठिकाणी ज्या आगीच्या भक्षस्थानी 7 ते 8 गोदामे जळून खाक झालेले आहेत। मोठमोठाले जे आहेत ते केमिकलचे स्फोट या ठिकाणी होत आहेत आणि त्यामुळे साहजिकच डोळे चुरचुरणं, श्वसनाचा त्रास येथील नागरिकांना होतोय आणि परिस्थितीमध्ये आत्ता पण पाहतात कशा पद्धतीने या ठिकाणी स्फोट होतोय आणि अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी जे भिवंडी अग्निशामक दलाचे फक्त 2 वाहन आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करतायत। संपूर्ण रस्ते पावसामुळे, पाणी साचल्यामुळे, वाहतूक कोंडीमुळे बंद असल्यामुळे अजूनही या ठिकाणी ठाणे महानगरपालिका असेल, कल्याण महानगरपालिका असेल, येथील जे आहेत अग्निशामक दलाची मदत मिळू शकलेली नाही आणि त्यासोबतच येथे आलेल्या भिवंडी अग्निशामक दलाच्या वाहनांसाठी आता इथं जी पाणी उपलब्ध करून देण्याची जी गरज आहे ती पाणी उपलब्ध करून देण्यामध्ये अडचण येत असल्यामुळे ही आग अजूनही भडकत आहे। आणि एकूणच ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर पाऊस सुरू असताना ही आग अजूनही भडकत आहे, कारण केमिकलवरती पाणी पडल्यानंतर त्याचा अजूनही पेट होतोय आणि त्यामुळेच ही आग नक्की कधी आटोक्यात येईल हे सांगणं अवघड आहे। भिवंडीहून संजय भोईर, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।